सर 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 चल पुढे ನಾನು पुढे पण ನಾನು संघाचे आमदार श्री धारोळकर भाई इन्हांना त्यांचे स्वागत करताना माझे स्वागत भाषण करतो. धन्यवाद. शब्दांनी स्वागत झालेलं असा आमच्या धारवड पंचायतीचे सरपंच यांच्यानी आमदार तथा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आलेकर साहेब, माजी आमदार दयानंद सोपटे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारवाळकर, पाचही पंचायतीचे सरपंच आणि आमचे उमेदवार तसेच तुम्ही सगळे आमचे भगिनी म्हण किंवा नागरिक म्हण अरुणकर तसेच माजी आमदार सोपटे व्यासपीठाचे रस्ते बाकीचे सगळे माजी सरपंच पंच आणि माझ्या मोबाईल बहिणीनो आणि भावानो, आम्ही आज जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं कसं जमल्या. डबल इंजिनचे सरकार गोंयांत चलता ते ट्रिपल इंजिनचे आमकां करपाचें आसा. म्हणजे तिसरें इंजिन जिल्हा पंचायतीचे बी भारतीय जनता पार्टीच्या हाडपाक जाय. तुम्ही म्हणटले भारतीय जनता पार्टीचे कित्याक हे परत एकदा सांगता हांव तुमकां. कारण तुम्ही फाटल्या 2012 पासून तुम्ही गोंयांत भारतीय जनता पार्टीचे कमळाचें सरकार पळयलां. सगळ्यात पयली 4 सीट 3 कमळ आणि 1 शिव हे निवडून हाडपाचो आमचो संकल्प आसा काय ना. पेडणेकार सगळ्या एकामेकाचे सेऱ्या काय ना. दारगळ, हरमन, मांद्रे आणि बोरजे आणि परशे हय काय ना. 4 सीट निवडून हाडटली काय ना. ऐकूंक येना मग उदयच्याच सांगले ऐकूंक येना. हे भेटेच उलयले तर तुका ऐकूंक येना. याच्या वरांनी फुडें रावतात का ते जाता तांकां मातसो वरांनी फुडें जावन तेजे हे फुडें जावन रावतले तेच सांगलें तुका. आनी उकल आयकूंक येना जाल्यार खुर्च्यार घाली फुडें दवर फुडें दवरूं नाका रिंग म्हणून तेका. चारूय सीट निवडून हाडूंक जाय का नाका. हाडूंक जाय जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा. आमकां 4 सीट निवडून हाडपाचें आसा. कोण निवडून हाडटलो तुमी हाडटले. 3 जाग्यांचेर कमळाचेर शिक्को मारपाचो आणि एका जाग्याचेर शिवाचेर शिक्को मारपाचो. आत्ताच्या घडीक आमी युतीचे उमेदवार उबो केला म्हणून बदल गितान सांगले. थोडी जाणां शिव दिसना म्हणून दुसरे कडेन बी पळोवं नाकात. शिव दिसना ते कमळ पळोवपाचें, डायरेक्ट कमळ पळोवपाचें आनी आनी तरी काय पळोवपाचें ना. ओके. आणि ज्या जाग्यार फक्त आमचो मांद्रे मतदारसंघात तो मोरजे मतदारसंघात तुम्ही फक्त शिवाचे चिन्ह तुमकां दिसतलें थंय कमळ हाडचें ना. ही गजाल पयली लक्षांत घेयात. हांवें कित्याक सांगता तुमची प्रत्येकाची सैऱ्या एकामेका कडेन आसा आणि त्या सगळ्या जाणांक सांगपाचें काम तुमचें आसा. हांव तुमकां सगळ्या जाणांक सांगपाक आयला की डबल इंजिनचें सरकार आसा तें ट्रिपल इंजिनचें सरकार आमकां करपाक जाय. भारतीय जनता पार्टीचें सरकार कित्याक तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारात आम्ही जेका म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केला. फक्त रस्ते लाईट उदीक न्ही, एअरपोर्ट केला, पूल बांधला, हॉस्पिटल बांधला, हे सगळे
भारतीय जनता पार्टीच्या सरकारात केला. दुसरे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मनशाचो विकास केला. आत्ता ते उषा सांगताले की तेच्यात अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय म्हणजे समाजातलो शेवटचो मनीस ज्याच्याकडे कोणूच पावनासलो, अपंग आसतलो, विधवा भयण आसतली, ओके, ताच्यापर्यंत म्हजें सरकार पावला. हांव कित्याक सांगता, आज जर तुम्ही पळयशात जाल्यार एकूय मनीस सरकाराची योजना घेनासतना खंयची ना खंयची तरी सरकाराची योजना घेता. तुमच्या मदीं जर कोणी आसत जो म्हाका सांगता आपूण सरकाराची खंयचीच योजना घेना म्हणून, जाल्यार तेणी हात वयर करता, हांव ताका प्रायज दिता. म्हाका सांगचो की हात वयर करून हांव तुज्या सरकाराची एक सुद्दां योजना घेना म्हणून. 100% लोक खंयची ना खंयची तरी योजना घेता. एक तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजना घेता, जी आमच्या जाणट्याल्यांक 2000 रुपया येता, ती सुद्दां कमळाच्या सरकारान सुरवात केली. भयणी म्हज्यो 1000 रुपया घेता काय घेयना? ह्या म्हयन्याचे पयशे येवंक ना? वडिलांक सांगा मुगो घेयना? येवंक ना जाल्यार आमी विचारता. येयल्या 1500 रुपया प्रत्येकाच्या अकाउंटार येता. लाडली लक्ष्मी तुझे येवंक ना जाल्यार म्हाका सांग मागीर. लाडली लक्ष्मी चलयेच्या लग्नाक आमी 1 लाख रुपया दिता. आणि चौथी गजाल, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड, तपास कार्ड आहा काय ना? त्या कार्डाची किंमत कितली याद ना, कारण ते कार्ड तुमकां किंमत कळना. हॉस्पिटलांत गेल्या उपरांत त्या कार्डाची किंमत कळटली. त्या कार्डाची किंमत ज्याच्या घरात 4 लोक आसा ताका 2.5 लाख रुपया, आणि ज्याच्या घरात 4 लाखापेक्षा चड मनीस आसा त्या कार्डाची किंमत 4.5 लाख रुपया. तुम्ही जर प्रायव्हेट हॉस्पिटलांत वयशात, तुम्ही मणिपालांत चलात, विजनांत चलात, कितें केलां तें मतां मागूंक येवपाक सोंपें आसता. हांव त्या खातीर सांगता, आमी हक्कान बांदपाक जर मागोंक येयले आसतात, आमी तुमच्या खातीर कितें ना कितें तरी केल्या. म्हणून आज सांगपाक आयल्या की आमकां कमळाचेर मत मारात म्हणून सांगपाक आयल्या आमी. हय, पेडण्या खातीर जर केला आसत जाल्यार मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जर सुरू केला आसत तर तो भारतीय जनता पार्टी सुरवात केला हे सांगपा खातीर आमी आयिल्ले आसा. आनी तो सांगपा खातीर खंयच्याय पद्दतीन जाल्यार आसत जाल्यार पेडण्यान ना म्हटलें जाल्यार जवळपास 1200 एम्प्लॉयमेंट मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर तयार जाल्यात. 1000 भुरगे जे आसा हे पेडण्या तालुक्यांतले आसात. आज थंयसर खंयच्या पद्दतीन टॅक्सी आनी बाकीचे वेवसाय चलता आसत जाल्यार 1000 लोकांचो उदरनिर्वाह जर चलता आसत जाल्यार तो पेडण्या तालुक्यांतल्या लोकांचो चलता. आनी पेडण्या तालुक्यांतलो जो विकास जाता पुराय गोंयांत इतको विकास आनी खंयच्याच तालुक्याचो जायना. सगळ्यात 1 नंबराचेर जर आयज खंयचो तालुको आसत जाल्यार तो पेडणे तालुको आसा. अजून थोड्या दिसांच्या भितर आमी जाका म्हणटा की हायेस्ट इकॉनॉमीक जनरेशन जर खंयच्या तालुक्यात आसत जाल्यार ते आमच्या पेडण्या तालुक्यांत जातले. म्हणून आज तुमकां हांव सांगपाक आयला की तुमच्याकडे परत एकदा मागपाक आयला की डबल इंजिनचे सरकार ट्रिपल इंजिन करात, की ग्रामीण भागाचो विकास करपा खातीर जिल्हा पंचायत सदोदीत मेजर रोल प्ले करता. आमी पळयता की ज्या जाग्यार पायवाट करपाची आसतली, खंयच्या तरी एखाद्या मंडपाक शेड घालपाची आसतली, खंयच्या तरी एखाद्या देवळात खंयची तरी बारीकशी शेड आसतली, साऊंड सिस्टीम आसतली, ही कामां आमचो जिल्हा पंचायत सदस्य करता. फाटलो आमचो जिल्हा पंचायत सदस्य हांगा बसलेलो आसा. त्यांनी पुरेपूर आपल्या निधीचो उपयोग प्रत्येक गांवांतल्यान बारीक बारीक कामां खातीर केला. आज आमी पळयता त्याच पद्दतीन बाब नानू हरमलकर होय बी तुमच्यांतलोच एक आसा की तो सामान्यांतल्या सामान्याची व्यथा जाणटा. सामान्याच्या आम्ही हक्कान ताका मला सकाळी सांगू शकता की यो आम्ही म्हणटा आज 63 वर्सां जाली गोंय स्वतंत्र जावन. 63 वर्सां जाल्या उपरांत सुद्दां सामान्य गोंयकारांक जर विचारलें जाल्यार तुजें घर हे म्हजें घर ही योजना काडल्या. घर कायदेशीर आसा काय म्हणून ना म्हणटा तो भाटकाराच्या जागेर आसा. तो अजूनही म्हणटा भाटकार म्हाका टॉयलेट बांदपाक एनओसी दिना, म्हाका अजूनही 3 मिटरची वाट म्हज्या घरा कडेन वचपा खातीर ना, म्हाका रिपेर करता आसत जाल्यार तो म्हाजें रिपेरिंग करपा खातीर म्हाका परमिशन दिना. परत कोण तरी सांगता ना तेणी म्हाजेर केस घातल्या, म्हाजी हायकोर्टात केस चालू आहा, म्हाजी सुप्रीम कोर्टात केस चालू आहा, म्हाजी पंचायतीन केस चालू. अरे कितें म्हणजे गोंयकार गेली तेजी 3 पिढयो जाल्यो स्वतंत्र जावन ताजें घर ताच्या नांवार जायना. म्हणजे आमी खंय वचपाचें? आणि भायरसून येयले हांगासर मोठे फ्लॅट बांदून रावतले, मागीर म्हाज्या सामान्य गोंयकारांक खंय वचपाचो? तो कोणाच्या तरी भाटात रावता आसतलो, खंय सरकारी जमनीत रावता आसतलो, आपल्या जागेर तेणी घर बांदता आसतलें. आसतले कटकटी तेन्ना लायसन्स घेवंक ना तेणी. आज कोण तरी दुसरो घालता म्हणून खंय तरी म्हणून आमी पळयता की ताजें घर मोडपाचें. हो कसलो न्याय? अरे सरकारान पयलीं फावटी सांगलें म्हजें घर बांदपा खातीर
म्हजें घर हें कायदेशीर करपा खातीर आमी कायदो हाडटा. हांवें सांगलें अरे सामान्य मनशाचें घर जर कायदेशीर जाता जाल्यार जावं न्ही. तुमच्या पोटान कित्याक दुखता काय विचारलें ताका. आसा हे काँग्रेसचे आमदार तांकां विचारलें तुमच्या पोटान कित्याक दुखता. अरे तुमी आसतले रावता आसतले व्हडल्या बंगल्यांनी, म्हळ्यार म्हाज्या सारकिले बारीक मनीस जे आसा हे आपल्या बारीक बारीक घरांनी रावतात, भाटकाराच्या जागेत रावतात. ताजें घर कायदेशीर जाल्लें नाका तुमकां. अरे ताका टॉयलेट बांदून केन्ना मेळटलो, ताका वाट केन्ना मेळटली. तेन्ना ताका म्हज्या घराक विरोध करपी काँग्रेस आसा, म्हज्या घराक विरोध करपी ही रिव्होल्युशनरी वुमन पार्टी आसा, म्हज्या घराक विरोध करपी आप पार्टी आसात. हांगासर येवन तो दुसरो कोण तो बोट घेवन येता तो सांगता, हांगासर दुसरो तो नाल घेवन येता तो सांगतात. ताजे मनीस आसतले हांगासर विचारात तांकां, त्या नाल घेवन येतात ताकाय विचारात. तांच्यांनी म्हाका दिसता हांगासर उबो केला. अरे तुमच्या पोटान कित्याक दुखताले, तुमी बंगले बांदून रावता आसत जाल्यार सामान्य मनशाचें घर जर कायदेशीर जाता आसत जाल्यार कित्याक हाडयल्ले. आमी सांगला फॉर्म वांटपाचें काम म्हज्या सरकारान केलां. प्रत्येकाच्या घराघरात वचून फॉर्म वांटपाचें काम हांव अजुनूय जाणूक सांगता, आमच्या सरपंच पंचाक सांगता. कोणाक जर फॉर्म मेळूंक ना आसत जाल्यार आयज पर्यंत तेच्या घरा कडेन व्हरून दियात. 2027च्यो निवडणुका लागच्या पयलीं प्रत्येकाचें घर जें आसा तेजें कायदेशीर करून दिवपाचें काम म्हजें सरकार करतलें. आज हांव ठामपणे सांगता, जो मनीस फॉर्म भरतलो ताचें घर तेच्या नांवार जातलें. जावं ते भाटकाराच्या जागेत आसूनी, ते जावं गव्हर्मेंटाच्या लँडात आसूनी किंवा तेणी प्रायवेट लँडात बांदलेले आसूनी, अरे घर तेच्या नांवार जावपाक जाय. आमी पळयता अरे फाटी 3 जनरेशनां जालीं तो वाट पळयतालो केन्ना घर आपल्या नांवार जातलें. मनीस घर एकदांच बांदता, परत परत बांदिना. आनी आपलें बांदलेलें घर तो कितें म्हणटा की आपलें बांदलेलें घर जें आसा तें आपल्या फुडल्या पिळगेक उरचें, आपल्या खंय तरी चेड्याक मेळचें, चेडवाक मेळचें. तें जर कायदेशीर आसत जाल्यार ताका सुखान जगोंक न्ही, मरूंकूय मेळना. ही वायट परिस्थिती आहा. 63 वर्सांच्या उपरांत म्हज्या सरकारान म्हजें घर ही योजना हाडल्या. आनी म्हजें घर ह्या योजनेक विरोध करपी कोण जर आसत जाल्यार हो नाल घेवन जे हांगा भोंवतात, नाल घेवन जेच्यांनी उबे केल्या पयलीं ते लोक आसा तांकां तुमकां सांगचें पडटलें. म्हणून सांगता आमी जर मत मागता आसत जाल्यार हक्कान मागता. हय गृह आधार आमी दिल्या, 1,500 रुपया अकावंटाचेर आमी घालता सरकाराच्या, 2,000 आमी घाल, हय सरकाराचे पयशे, पण ती घालपाकूय दानच जाय. अरे तुमी कसल्यो स्किमी सुरू केल्ल्यो, तुमी सांगचें म्हाका एक तरी स्कीम योजना सुरू केल्ली काय म्हणून. आयज पर्यंत हेंच्यांनी सरकार आसतना आपली पोटां भरपाचें काम केल्या. आणि दुसऱ्याचेर आरोप करच्या पयलीं हेंच्यांनी सांगचें अरे ही पापां करून जर कोणी दवरले आसत जाल्यार ती हांच्यांनी दवरले, आमी करूंक ना. आमी स्वच्छ प्रशासन चलोवपाचें काम केलां, आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपाचें काम केलां. तुमी पळयात म्हणजे मोदीजीच्या काळात डबल इंजिनच्या सरकारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केन्ना जालें, आमचें सरकार येयल्या उपरांत जालें डबल इंजिनचे. अरे मांडवी न्हंयचेर दुसरो पूल केन्ना जालो, आमचें सरकार येयल्या उपरांत जालें, हेच्या पयलीं जावंक नासलें. कोलवाचे न्हंयचेर दुसरो पूल केन्ना जालो, शिवोलेचे न्हंयचेर दुसरो केन्ना बांदलो, आमचें सरकार येयल्या उपरांत बांदलें. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हांगातल्या कोणाक जर एअरपोर्टान वचूंक जाय आसलो, दाबोळी पर्यंत वचूंक जाय आसलो, आयज येदी व्हडली पेडण्या तालुक्याचो विकास जर दिसता आसत जाल्यार तो आमच्या डबल इंजिन सरकारा खातीर दिसता. म्हणून हांव तुमकां सांगपाक आयलां अजुनूय बी आमकां खंय तरी विकास थांबना. जशी लोकसंख्या वाडटा तसो आमी पळयता की अजुनूय बी विकास खूब मोठो करपाक जाय. आमी आतां पर्यंत केल्लो विकास हो ग्रामीण भागात आनी खूब मोठ्या प्रमाणात वाडोवपाक जाय. म्हणून तुमच्या कडेन मागपाक आयलां, तुमच्या कडेन सांगपाक आयलां की तुमचें मत हे कमळाचेर मारात. आमकां परत एकदां म्हणजे पेडण्या तालुको स्ट्रॉंग करपाक सातत्यान पेडण्या तालुको हो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर रावला, पेडण्या तालुको युतीच्या बरोबर रावला. म्हणून म्हाजी तुमकां रिक्वेस्ट आसा, जायते जाण जायते सांगपाक येताले जे फक्त कसा इलेक्शना पुरते जिते जातात, अदरवायज तांकां कांयच काम नासता. सातत्यान हांव पळयता पेडण्या तालुक्यांतल्या सगळ्या काम करता आसत जाल्यार कोण, भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे आनी युतीचे बाकीचे सगळे पंच सरपंच हे लोकांच्या दारा. म्हणून आज हांव एकूच सांगपाक आयलां, म्हजें घर हे म्हजें घर ही योजना सामान्यांतल्या सामान्य मनशाक म्हजें घर कायदेशीर करपाक आमच्या सरकारान उचललेलें पावल हाका सपोर्ट करपा खातीर तुमी सगळ्या जाणांनी जे युतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दियात म्हणून हें सांगपाक आयलां. हांव चड वेळ उलोवतना तुमी सगळे जाण सुजाण आसात, तुमकां कळटा बरें कितें वायट कितें, तुमकां कळटा खोटें कितें आनी खरें कितें तें. अरे 7 जाण जे आसात ते विधानसभेत जे लोकांच्या म्हाजें घर जर आपल्या नांवार जाता आसत जाल्यार थंय विरोध करतात. हांवें सांगलें रातचे 1 जायसर डिस्कशन करपाची म्हाजी तयारी हांव सांगलें. अरे विधानसभेत उलयात पुरो सांगलें, ताका उलोवपाचें नाशिल्लें, ताका कायद्याक विरोध करपाचें आशिल्लें. विधानसभेच्या वेळात येयले, गाडी म्हाका झोपा लागले. हांवें म्हणलें तयारी आहा म्हाजी, गाडी घेवपाची तयारी आहा. तेन्ना हांव सामान्य मनशा खातीर काम करता ती तयारी दवरल्या हांवें. विधानसभेच्या भायर राज्य उतरांगण बसले, प्रेस मिडियाक व्हडल्यो व्हडल्यो प्रेस दिल्यो. कितें म्हणून
आम्ही खंय म्हज्या घराच्या अंतर्गत अजूनही बी आम्ही लोकांचे सगळ्याचे तप आसतले पूण तरी 5% गोंयकार जो 30 वर्सां पयलीं हांगासर आयला तो आसतलो 28 फेब्रुवारी 2014 हाज्या पयलीं आसलेली 15 वर्सांची सर्टिफिकेट म्हणजेच आयज ताका मनशाक 30 वर्सां पुराय जाता आनी 30 वर्सां पयलीं जर एखादो जागो घेवन तरी घर बांदला तो जागो ऑर्चेड आसतलो ताका खबर आसची ना की तो जागो ऑर्चेड आहा म्हणून मागीर तेजें घर आतां म्हणून उडोवपाचें तेणी खंय वयचलो अरे आमी पळयता आमच्या गांवांत आसलेले आमच्या 10 जाणांच्या जमनीत आमी घर बांदता तो डिवायड करूंक वचना तो म्युटेशन करूंक वचना आनी तेणी बांदलेलें घर आतां कोण तरी एखादो केस घालता म्हणून तेजें घर मोडून उडोवपाचें हे कसलो न्याय हो कसलो कायदो आमी सगळे हे करपा खातीर आमी म्हजे घर हो कायदो हाडला मागीर तुमच्या पोटान कित्याक दुखता ना म्हणपा लागले तुमी अरे दिल्लीकारांची घरां कायदेशीर करपाची गरज ना आमकां ती ते करतले तांचे कडेन पयशे आसा आमकां करपाक जाय ती सामान्य गोंयकारांची घरां हय गव्हर्मेंटाच्या लँडात आनी कम्युनिटीच्या लँडात बांदल्या आसतली घरां अरे बांदल्या त्या घरांनी 90% गोंयकार आसात आनी गव्हर्मेंटाच्या लँडात बांदलेले तर 100% गोंयकार आसात आनी ही घरां जर कायदेशीर करता आसत जाल्यार तुमच्या पोटान कित्याक दुखता ही घरां जर आमी आतां कायदेशीर केली ना आनी फाल्यां सकाळी हायकोर्टान जर ऑर्डर काडली ती मोडपाक जर गेली आसत जाल्यार गाळी कोणाक संवतले गाळी म्हाका संवतले म्हज्या सरकार मोडपाक गेला म्हणून म्हाका कोणाचेंच घर मोडपाचें ना अरे कायद्यान हायकोर्टात वयता कोण आपलोच दायजी वयता कोणाचो तरी भाव वयता कोणाचो तरी शेजारी वयता आमी कोर्टाक वचना आनी कोर्टाक गेल्या उपरांत ती घर मोडचें पडटा म्हणून तें घर कायदेशीर करपा खातीर म्हजे घर ही योजना आसा आनी ताकाच लागून हांव तुमकां सांगपाक आयलां म्हजें घर हें कायदेशीर करपा खातीर आमकां परत एकदां ताकद दिवपा खातीर आमकां परत एकदां दाखोवन दिवपा खातीर ग्रामीण भागांतल्या सगळ्या लोकांचो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसात ग्रामीण भागांतले सगळे लोक हे म्हज्या बरोबर आसा हे दाखोवन दिवपा खातीर म्हजे घर ही योजना ही रेग्युलरायज करपा खातीर म्हजे घर ही योजना कायदेशीर करपा खातीर आमकां जिल्हा पंचायतींतल्यान जे हांगातले 4 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीक एक उमेदवार युतीक हे निवडून दिवपा खातीर तुमी सगळ्या जाणांनी आज हांगा जे कोण येवंक ना ताकाय बी तुमी सांगचें पडटलें की तुमचें मत हे कमळा खातीर मारात तुमचें मत हे डेव्हलपमेंटा खातीर मारात पेडण्यांतलो विकास जर कोणी केला आसत जाल्यार तो फक्त आनी फक्त डबल इंजिनच्या सरकारात केला हाज्या पयलीं अशा पद्दतीचो विकास केन्ना जावंक नासलो म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक आव्हान करता की जशें तुमी येद्या व्हडल्या संख्येन आज हांगासर आसा फुडले 8 दीस आसा 20 तारखेची निवडणुका आसा तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता नानूच्या फॉर्माक ऑब्जेक्शन घेवपाची कामां खूब जाणांनी केली तांकां दिसतालें की तेकाय म्हणजे तेका जिल्हा पंचायत म्हाका खात्री आसा ताणें फॉर्म भरला तो सारको भरला आनी तेजो फॉर्म सोयच्या पयलीं सारको जातलो हें म्हाका खबर आहा म्हणजे तुमी एक गजाल लक्षात घेयात की ताका अशा पद्दतीन विरोध करपाचो लोक हे तुमच्या हांगासर आसात तांच्या पोटान दुखता की तो जिल्हा पंचायत जावचो न्ही ताका पोटान दुखता की तो तुमची सेवा करची न्ही म्हाका खात्री आसा की देवाच्या कृपेन तो तुमच्या सेवे खातीर 100% हजर आसना पण आमची भुरगीं हांगासर आसतली जे धाकटी भुरगीं आसा तांच्या भविश्या खातीर भारत घडोवपा खातीर तांच्या भविश्या खातीर हे गोंय घडोवपा खातीर म्हणून म्हणटा ते धाकटेले बाय जे 5 वर्सांचे बसता ते जेन्ना फुडल्या 25 वर्सांचे जातले तेन्ना ह्या विकसीत भारत 2047चे नागरीक आसतले तेन्ना भारत देश आमचो सुपर पावर जाल्लो दिसतलो आमी हे विजन पळयता आमी आतांचे बारीकिले कितें म्हाका मेळटलें हेजो विचार आमी करिना आनी ह्या भारतांतल्या सुदान नागरिकांचो जी धाकली भुरगीं आतां आसा तांच्या खातीर इन्फ्रास्ट्रक्चर कसो तयार करपाचो तांच्या खातीर गोंयांत कॉलेजी कश्यो तयार करपाच्यो आज इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ गोंयांत आसा नॅशनल फॉरेन्सीक सायन्सची कॉलेज गोंयांत आसा आयुष इन्स्टिट्यूट जे भारतांतले 1 नंबरचे इन्स्टिट्यूट आयुष हॉस्पिटल तुमच्या धारगळे जे तेकोन आसा ते गोंयांत आसा अशा पद्दतीचे हॉस्पिटल आनी कॉलेज पुराय भारतभर आनी खंयसर ना इंटरनॅशनल लोक शिकपा खातीर हांगासर येता तुमकां जर खबर ना जाल्यार सांगता हांव डेली जवळपास 800 पेक्षा चड पेशंट आमच्या धारगळच्या हॉस्पिटलांत येता आनी धारगळच्या हॉस्पिटलांत परत तुमकां सगळ्यांक जाय जाल्यार फुकट ट्रिटमेंट मेळटा भारत सरकारान दिल्ली व्हडली सोय आहा आमकां तेकोन कितें आसा हें एकदां आमकां खबर ना म्हणजे आमच्या जाणटेल्यांक जर ट्रिटमेंट घेवपाक जाय थंयसर रावन जरी ट्रिटमेंट घेवपाक जाय आसत जाल्यार ती फुकट ट्रिटमेंट थंय मेळटा आमच्या एखाद्या भयणीची जर डिलिव्हरी जावपाक जाय आसत जाल्यार त्या धारगळच्या हॉस्पिटलांत फुकट डिलिव्हरी जाता फुकट हांव परत एकदां कळोवंक जाय म्हणून सांगता म्हाका दिसता बऱ्याच जाणांक खबरूय आसची ना म्हणजे अशी 5 स्टार फॅसिलिटी केन्ना जर तुमी वचूंक ना आसत जाल्यार त्या हॉस्पिटलांत वचून पळयात 5 स्टार फॅसिलिटी प्रायवेट म्हाका बरेच जाण सरप्रायज जातात म्हणजे देशभरांतले डॉक्टर्स फ्रेंड आहा ते जेन्ना येवन पळयता म्हणटा आमच्या पुराय राज्यांत अशा पद्दतीचे प्रायवेट हॉस्पिटल ना त्या पद्दतीचे हॉस्पिटल तुमच्या गोंयांत फुकट लोकां खातीर आसा ही व्हडली गजाल आसा
म्हणून बरेच जाण जे विचारतात कितें केला काय म्हणून, अरे मोदीजीन कितें करूंक ना गांवां खातीर काय हांव विचारता. पेडण्या पासून काणकोण पर्यंत ताका 5 वरां लागतलीं वचपा खातीर, आज 3 वरांनी पावता. 2 रस्ते जाले काय ताका 1.5 वर लागतले. येदे व्हडले 2 म्हणजे मांडवी नदीचेर अटल सेतू 3रो पूल बांदलो, जुवारी न्हंयचेर 2रो पूल बांदलो आनी काणकोणा मनोहर पर्रीकर बायपास जाका 1.5 वर लागतले ते गजाल आज फक्त 5 ते 10 मिनटांनी तो ब्रिज क्रॉस जाता. अशा पद्दतीच्या इन्फ्रास्ट्रक्चराचो आमी केन्ना विचारूय करूंक नासलो. हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटात. म्हणून म्हटलें हांवें गोंयचो विकास झपाट्यान जाता, पेडण्याचोय विकास आनीक झपाट्यान जाता, पण तो खूब फुडें व्हरपा खातीर आनी ग्रामीण भागांतलो विकास आनिकूय खूब मोठो करपा खातीर तुमी ह्या पेडण्या मतदारसंघांतले 4 जिल्हा पंचायत सदस्य हे भारतीय जनता पार्टीच्या युतीचो निवडून दितले ही हांव खात्री बाळगिता. दितले काय ना? हय काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर परत एकदा भारत माता की भारत माता की. थोड्या जाणांचे हात वयर येना मरे, दोन्ही हात वयर काढून सगळ्या जाण. आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात जेचे नेतृत्व या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी करतात, त्याच्यात पावलावर पाय धरून आज आमचे गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे सुद्धा या गोव्याच्या जनते खातीर इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर वेगवेगळी योजना राबवतात आणि कार्यकर्ते तुमच्यासारखे हे प्रत्येक जणाच्या घरापर्यंत पोहोचतात. म्हणून असो आमचं सरकार आज जर आम्ही पाहिले तर सरकार ज्या पद्धतीने विचार करता त्या पद्धतीने याच्या आधी म्हणजे 13.5 वर्ष झाली भारतीय जनता पार्टीचं सरकार हे बाहेर असा. त्याच्या पहिले जे ज्या पक्षाचे सरकार असले त्या खंयच्याच पक्षाच्या मुख्यमंत्री असो किंवा खंयच्या तरी मिनिस्टर असो ती जनतेची प्रामुख्याने गरीब जनतेची चिंता. म्हणूनच जास्त तुमच्याशी म्हणजे जास्त उलयना, पण एक आवाहन करता या मतदार आमच्या पेडणे तालुक्यात 4 जिल्हा पंचायत मतदारसंघ आसात. तितून आमचो धारगळ आसा, तोरशे आसा, हरमल आहा, मांद्रे, मोर्जी आसा. या 4य मतदारसंघात भारतीय जनता पार्टीन आपले उमेदवार दिले असतात. खास करून आज आम्ही धारगळ मतदारसंघात साधारण धारगळ आमचे काळणे, पळसकडे, अंधेरे, आमची विनोडा, तुळे आणि पारशे असे पंचायती समावेश झालो. बऱ्यापैकी कार्यकर्ते प्रत्येक बुथाचेर काम करपी असतात. आज वेळ दिली असा सगळ्या कार्यकर्त्यांची की आमकां जागृत रावपाची गरज असा. जागृत इतल्या खातीर रावपाची गरज असा ज्या विश्वासान आदरणीय आमच्या मुख्यमंत्र्यान नानू हरमलकरा सारख्या भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली. त्या विश्वासाक आम्ही सार्थक म्हणजे विश्वासाक सार्थक जावपाची गरज. आणि हे काम करता असताना प्रत्येक बुथाचो अध्यक्ष असो बाकी कमिटी असो त्यांच्यानी उरलेले जे 8 दीस असतात त्या 8 दिसान दीस रात काम करपाची गरज असा. आणि दीस रात काम करता असताना प्रत्येक बुथाच्या अध्यक्षाक एक करपाचे असा सगळ्याचे सगळे बूथ ते आमकां दिसपाची गरज असा. आम्ही जर बूथ जर दिसले जाल्यार म्हाका दिसता आज हांव हांगा सांगूंक शकता की बऱ्यापैकी म्हणजे बऱ्या मार्जिनान आम्ही नानूराव हरमलकरांक निवडून दिवंक शकता. आणि दिवपाची गरज आसा कारण जेंका कळना ताका समज घालपाची गरज आसा. घराघरांनी विचारपाची गरज आसा. जे जेन्ना तुमकां कळटा की खंय तरी बाबा बीजेपीचो कॅन्डिडेट आमचो उमेदवार आसा तेचे अगेन्स्ट काम करतात ताका विचारपाची गरज आसा की बाबा भारतीय जनता पार्टी तुमचे खातीर वेगवेगळे जे योजना राबयल्यात ते योजना तुम्ही घेतात काय ना. खंय तरी इलेक्शन येयले काय इलेक्शनाच्या आदले दीस खंय तरी कोणा येतात आणि हात ओले करतात. म्हाका दिसता तुमच्या ती कोण तरी आसतली तशी. पण एका कदाचित तशें जर जालें जाल्यार आमकां चिंतचें पडटलें विचार करचो पडटलो की आमकां आमचो सरकार वेगवेगळ्या माध्यमांतून जी मदत करता तेचो हिशोब जर केलो हांव म्हणिना आमच्यो महिला भगिनी आनी आमची जाणटी खूब जमलेली आहात. गृह आधाराच्या माध्यमातून 1500 रुपये दर महिन्याक मेळटा. कोणाच कडेन हात पसरपाची गरज पडना. आणि 1500 रुपये दर महिन्याक म्हणजे वर्साक 18,000 जातात. बरोबर. तेन्ना जाणटे जे आमचे आसात ते जाणट्यांक 2,000 रुपये घर बसल्या मेळटात. वर्साचो जर हिशोब जर केलो जाल्यार 24,000 मेळटात.
हे सांगपाची गरज आसा म्हणून सगळे ज्यो योजना आहेत ते उल्लेख करिना पण अशा लोक जे असतात तांकां समजून घालपाची गरज आसा मताचे परिवर्तन करपाची गरज आसा आणि हे जर आम्ही गोष्ट केली प्रत्येक मुद्द्याचेर जाल्यार नक्कीच भरपूर आघाडी घेऊन आमचो नानूभाऊ हरमलकर हे धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडून येतले आणि हाडपाची गरज आसा तुमचेर हा विश्वास आसा आणि ह्या दिवसाच्या जोराचेर आम्ही म्हणजे तुमच्या सगळ्याच्या वतीन वेगळ्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ताका एक म्हणजे सांगणचें दिसता की म्हाका दिसता हांगा ह्या धारगळ मतदारसंघात तुमकां चिंता करपाची गरज पडची ना नक्कीच हे काम आमी सगळे मेळून करया करतले अशी आशा बाळगता म्हाका हांगा म्हणजे साहजिकच हांगा आपलो मान सन्मान दिलो हाच्या बद्दल म्हणजे आयोजक ज्या नानू हरमलकर त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आसा आणि अशा या कार्यक्रमाच्या व्यासपीठाचेर उपस्थित आमचे गोंय राज्याचे एक घडाडीचे त्याचबरोबर सगळ्या जनतेचेर लक्ष दवरपी अशे सगळ्या घटकांक विश्वासात घेऊन काम करपी असे आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत आमचे पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर मांद्री मतदारसंघाचे आमदार बापजी दारोलकर आमचे आर्ली जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयाच्या आज आम्ही उद्घाटन केले आसा असे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माझे मित्र नानू हरमलकर व्यासपीठावर बाकी सगळे मान्यवर समोर बसलेले आमचे प्रेस मीडिया आणि मोठ्या संख्येन जमलेले भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते म्हणून सगळ्यात पहिले तुमचे मनापासून या कार्यक्रमात स्वागत आणि मोठ्या संख्येन जमल्याबद्दल अभिनंदन करता. स्टार्ट जाल्ले आसा इनॉग्रेशन आमी केल्ले आसा तशेंच परसवाड्याय बी तोय ब्रिज जाता इतलो फास्ट तोय बी आतां आमचो तेजे इनॉग्रेशन आसतलें तशेंच आमच्या चांदेल आसा पळय होय ब्रिज ऑलरेडी पास जाल्लो आसा तोय बी आमकां एज फास्ट तोय बी मेळटलो तशेंच खुबश्यो गोश्टी आमकां आमच्या डायनेमीक सीएमान हांगासर सपोर्ट दिल्लो आसा तशेंच आमकां अणखणे स्कूल ते बी आमच्या हितून पास जावन ते एज फास्ट ते बी काम चालू जातलें तशेंच आयज आमकां पेडण्यान सगळ्यांक पयलीं लोकांक उदकाचे प्रॉब्लम आसलेले जेन्ना हांव येयल्लो हांगासर इलेक्शनाच्या पयलीं तेन्ना हांवें पयलीं लोकांक खुबशे आमी जिंकले अशे धारगळसर कित्याक लोकांची जी संख्या पळोवन आयज नानू हरमलकर ते नानू हरमलकराच्या पयलीं तुमकां खबर आसतली तेज्या भावानूय हांगासर धारगळे हे सीट जिखून दिल्ली जे तुकाराम हरमलकर हो तेजो भाव आसा आनी तेणी बरें बरें काम केल्लें तेज्या भावानूय बी जे आयज हांगासर तसेच पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर तसेच माजी आमदार आमचे दयानंद सोपटे आमचे आताचे उमेदवार झेडपी श्रीकृष्णा हरमलकर सगळे नानू म्हणटात श्रीकृष्णा हरमलकर एक्चुली नाव तेजे खरेंच बरें दिसता आयज म्हाज्या गांवांत येवन हांव हांगासर सभाई एटेंड करता दोनूय विशय उलयतलो कित्याक एक्चुअली आमी भाशण आयकपाक येयल्या आमच्या मुख्यमंत्र्याचे दोन विशय म्हटल्यार नानू बद्दल हांव इतलें सांगूंक सोदता नानू आनी हांव ल्हानपणा पासून वांगडा खेळोंक वयर सरलेले आनी आमी शेतान आजून याद आमी शेतान आतां म्हणटाले पिड्याच्या बेटान नेयाच्या बॉलांनी खेळटाले आनी आतां खेळटा राजकारणान खेळोंक लागले आनी आयज बरें दिसता हांगासर येवन ताका सपोर्ट करता आनी इलेक्ट करून हाडपाक कित्याक आजून पर्यंत म्हणजे आमच्या दोघांची घराणी म्हणजे फॅमिलीज म्हणटा ते व्हेरी क्लोज म्हणजे फॅमिली फ्रेंड्स कशे म्हणजे माझ्या पप्पान त्या टायमार त्याच्या बाबाक पंचायतीक दवरून निवडून हाडलेलो त्याच्या उपरांत म्हाका संदी मेळ्ळी त्याच्या व्हडल्या भावाक तुकारामाक झेडपीक दवरून निवडून हाडपाक आयज परत एकदा संदी मेळ्ळ्या की नानू बीजेपीचेर बसून ताका परत एकदा निवडून हाडपाक ती एक उमेद म्हणजे एक फ्रेंडशीप एक फॅमिली फ्रेंड म्हणजे एक फॅमिली रिलेशन कशें आसता ते आनी त्या प्रमाणे हांवें ताच्या फाटल्यान हांव ठामपणे आसा आनी म्हाका खात्री आहा की म्हाज्या मतदारसंघात पारशे कुळे आनी बिरदोडे हे 3 गांव पडटात आनी 3 गांव तिनूय गांव
म्हाका खात्री आहा की तितून चडशी आमची पार्शाची आनी तुयातली आनी मेळटून शिवाचे मार्क मारलेले पूण आयज झेडपी इलेक्शन आहा ते युतीचे आहा शिव आनी कमळ एकी कडेन आसा आनी हांगासर बीजेपीचो सीट एलायन्स विथ एनजीपी आहा सो आमकां कमळाचेर मात मारूंक जाय थंय तुका शिव दिसता कमळ दिसतले तर कमळाचेर मात मारून नानू हरमलकराक भरघोस मतांनी निवडून दिवपाक जाय तशेंच धारगळ म्हाका धारगळ आमचो गांव आनी तोय ह्या गांवचो हांव ह्या गांवचो सो म्हाका दिसता पुण्या गांवूय तेच्या फाटल्यान रावचे कित्याक आयज आमचो आदरणीय मुख्यमंत्री आमच्या राज्या खातीर भरपूर काम करता भरपूर योजना हाडल्यात म्हजे घर ही स्कीम हाडल्या म्हणजे हांव खूब फावटी उलयतालो आनी एसेंब्लीन मांडले मुणकारा खातीर कितें जावपाक जाय आनी मुणकार आनी टेनंटा खातीर कितें जावपाक जाय पूण खरेंच तेंच्यांनी दाखोवन दिलें म्हजे घर ही स्कीम हाडून बारीक सामान्य मनशाक कशें हक्क तेचो मेळटलो कशें न्याय मेळटले तेचें घर कितलीशीं वर्सां पिढ्या घर तेच्या नांवार ना जाता हे कशें जातले हे तेंच्यांनी आयज घडोवन हाडलें तेका लागून सगळ्यांत म्हणल्यार जोरदार ताळयो आमच्या मुख्यमंत्र्याक चड काय उलयना सगळ्यांक इतलेच रिक्वेस्ट करता की आयज आमी हांगासर जमल्यात नानूच्या ऑफिसाचें इनॉग्रेशनाक आयज आमच्या मुख्यमंत्री आसात आनी आमी ताका एश्युअर करूंक जाय एश्युअर न्हू जेन्ना तेणी फॉर्म भरले तेन्ना कन्फर्म जालें की हो सीट आमचो जिखलो म्हणून आनी 100% आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक एश्युअर करता की हो सीट आमचो येयलो आसा सो आमकां लक्ष घालूंक जाय दुसऱ्या सिटाचेर आनी दुसरे फोकस करून ते सीट आमकां हाडपाक जाय म्हणजे चारूय पेडणे तालुक्यांतले चारूय झेडपीचे सीट हे 100% आमकां हाडपाक जाय हे हाडल्या उपरांत आमच्या मुख्यमंत्र्याचे हात घट जातले बळ वाडटले आनी कामां करपाक आनी उमेद येतली तेका सो पेडणेच्यान आमी तेका सारखे फुल फ्लेश मेजॉरिटीन आमी चारूय कॉन्स्टिट्युएन्सीन चारूय सीट्स हाडून दिवपाचे हे करया धन्यवाद. प्रवीण आर्लेकर सर आमचे गावचे सुपुत्र आणि मार्गदर्शक आमदार जी दारोडकर सर माजी आमदार भारतीय मतदारसंघाचे मंडळ अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर जिल्हा धारगळ मतदारसंघातून म्हाका जी उमेदवारी पार्टी दिलेली आहे आणि माझे तो विश्वास दवरलेलो आहा माझे पार्टी अध्यक्ष दामू नाईक सर आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर आमचे खासदार सदानंद तानवडे सर यांचा सगळ्यांचा हांव विश्वास पात्र धरून आमचो मतदारसंघ ह्यो विकसीत मतदारसंघ आसतलो हे हांव तुमकां ग्वाही दिता आनी तुमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर हांव 20 तारखेक प्रचंड भोवमतान हाजो विजय जातलो इतकी आशा पाळून हांव एक दोन शब्द पुरे करता.